आदिवासी वसतिगृहासाठी रिन्यू ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं ते लाईव्ह मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, प्रत्येक मित्रांना असं वाटते की आपण रिन्यू नाही केलं तरी आपलं ॲडमिशन असेलच, पण आपल्याला प्रत्येक वर्षी हॉस्टेलमध्ये ॲडमिशन रिन्यू करावं लागतं. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं रिन्यू करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल की रिन्यू ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं. ए टू झेड प्रोसेस ते स्वतःच्या मोबाईलमध्ये करून घेणार आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. पर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत देत राहील. तर बघा मित्रांनो, लॉग इन नंतर आपल्याला रिन्यू ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे. रिन्यू ॲप्लिकेशन कसे करायचं या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे. वेबसाईट लोडिंग येत आहे मित्रांनो. बघा आता ओपन झाले ॲप्लिकेशन. आपल्याला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन रिन्यू करायचं आहे. ॲप्लिकेशन रिन्यूसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नवीन किंवा जुने पर परीक्षार्थी म्हणून अर्ज करीत आहात का असं विचारलं आहे. तर बघा, नवीन असेल तर नवीन हा ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्याचं ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसेल. आता आपलं ऑलरेडी ॲडमिशन आहे, म्हणजे FY फर्स्ट इयरला आपलं ॲडमिशन होतं. आता SYला आपण ॲडमिशन घेत आहोत सेकंड इयरला. तर आपल्याला हॉस्टेलचं ॲप्लिकेशन रिन्यू करावं लागतं. तर आपल्याला सेकंड नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, रिन्यू नूतनीकरण करा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर हॉस्टेल ॲडमिशन अप्पर आयुक्त आपल्याला निवडायचं या ठिकाणी. अप्पर आयुक्त सिलेक्ट केल्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय आपला या ठिकाणी जिल्हा निवडायचा. जिल्हा कोणता आहे तो जिल्हा निवडायचा आहे. चालू वर्षाचा कोर्स आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं, म्हणजे डिप्लोमाला होतं आपण फर्स्ट इयरला, आता सेकंड इयरला आपण रिन्यू करतोय. ग्रॅज्युएशनला होतो म्हणजे आपण फर्स्ट इयरला होतो, आता सेकंड इयरला गेलो तर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं. ज्युनियरला आता बंद झाले. पोस्ट ग्रॅज्युएशनला आपलं फर्स्ट इयर होतं, आता सेकंड इयरला आपण गेलो आहे, तर सेकंड इयरसाठी आपल्याला ॲडमिशन हवं हॉस्टेलमध्ये. प्री मॅट्रिक, प्रोफेशनल कोर्स, DED BEd हे आता या ठिकाणी ऑप्शन आपल्याला निवडावं लागेल. तर मी ग्रॅज्युएशनसाठी रिन्यू करतोय, SYमध्ये गेलो. तर SYचं आता ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. कारण हे बघा, रिन्यू हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. रिन्यू ऑप्शन तर ही सर्व प्रोसेस करायची आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर वेट करायचे मित्रांनो. तर बघा, ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहेत. मी जी प्रोसेस तुम्हाला दाखवणार तीच प्रोसेस फॉलो करायचं. या ठिकाणी मिस्टेक करू नका. सर्व आपल्याला या ठिकाणी ॲक्युरेट माहिती द्यायची आहे. तर मी जी प्रोसेस तुम्हाला ज्या पद्धतीने फिलअप करून दाखवणार त्याच पद्धतीने फिलअप करायचं आहे. सुरुवातीमध्ये काय करायचं, जनरेट OTP आपल्या आधारवरती जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलवरती OTP जाणार आहेत. तो OTP आपण व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर जेंडर ऑटोमॅटिक येणार. रजिस्ट्रेशन करताना केलं होतं आपण. फादर नेम, वडिलांचं नाव या ठिकाणी फुल नेम द्यायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. मदर नेम, फुल नेम या ठिकाणी फिलअप करायचं आहे या बॉक्समध्ये. नंतर आपलं इन्कम सर्टिफिकेट, म्हणजे दरवर्षी आपण इन्कम सर्टिफिकेट काढत असतो, त्याचं इन्कम सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे करस्पॉन्डिंग ॲड्रेस डिटेल्स. सध्याच्या पत्रावर संपूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बघा, आपण रिन्यू करताना सुद्धा या ठिकाणी काही आपण अपडेट करत असतो, त्याच्यासाठी आपल्याला सर्व नवीन या ठिकाणी फिलअप करावं लागतं. काही ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी अपडेट केलं नसेल, आपल्या आधारमध्ये काही अपडेट चेंजेस केलं नसेल किंवा फोटो अपडेट केलं नसेल, तर सर्व माहिती ऑटोमॅटिक येणार आहेत. नसेल आपण अपडेट केलं असेल तर आपल्याला या ठिकाणी नवीन माहिती भरावं लागणार आहे. करस्पॉन्डिंग सध्याच्या पत्रावर पत्ता तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ॲड्रेस फर्स्ट या ठिकाणी पोस्ट डिस्ट्रिक्ट. सेकंड नंबर ॲड्रेस असेल तो तुम्हाला भरायचा असेल तर भरू शकता, ब्लँक सोडलं तरी चालेल. नंतर आपला जिल्हा निवडायचा, या ठिकाणी कोणता जिल्हा आहे. तालुका निवडायचा आहे. आपल्या गावाचं नाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि आपल्या आधारवरती जो पिनकोड दिला आहे तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे केल्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघा, पालकांचा पत्ता व पत्रव्यवहार
पत्ता एकच आहे का? म्हणजे तुमचा पत्ता आणि पालकांचा पत्ता, पॅरेंट्सचा पत्ता एकच आहे का? तर या चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर हे सर्व ऑटोमॅटिक सेम टू सेम आपण जसं या ठिकाणी ॲड्रेस फिलअप केलं तसं सेम टू सेम या ठिकाणी फिलअप होऊन जाणार. जर नसेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचं नाही. या या बॉक्सवरती नाही क्लिक केलं तर आपल्याला ॲड्रेस पूर्ण या ठिकाणी द्यावा लागणार आहे पालकांचा. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स संपर्क तपशील. तर आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल आपला मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहेत. ईमेल आय डी द्यायचं, ईमेल आय डी द्यायचं मित्रांनो. नाही दिलं तरी चालतं, पण ईमेल आय डी आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं युजर आय डी पासवर्ड आपलं आपण विसरलो तर आपल्याला ईमेल आय डी थ्रू आपण युजर आय डी पासवर्ड काढू शकतो. नंतर आपत्कालीन संपर्क क्रमांक आपल्याला एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन प्रोफाईल. अर्जदारांचं प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. कोणत्या कॅटेगरीचं आहे तर कॅटेगरी निवडायचे. पोटजात कोणते आहे तुमची पोटजात निवडायचे. नंतर आदिम जमाती आहात का? असेल तर येस, नसेल तर नो करायचे. नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. आपल्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर फिलअप करायचं. नसेल तर काही हरकत नाही, ब्लँक सोडून द्यायचं आहे. विशेष अपंगत्व आहे का तुमचं हँडिकॅप असेल तर या ठिकाणी येस करायचे. अपंगत्व प्रकार आपल्याला निवडायचं आहे. अपंग सर्टिफिकेट या ठिकाणी नंबर टक्केवारी किती टक्के तुम्ही अपंगत्व आहात ते या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे सर्व आपल्याला झाल्यानंतर पुढचं असेल एज्युकेशन डिटेल आपल्याला फिलअप करावी लागणार आहे. एज्युकेशन डिटेल बघा, करंट ॲडमिशन डिटेल्स, शैक्षणिक आणि सध्याचे प्रवेश तपशील द्यायचे तुम्हाला. ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे. नंतर कोणत्या विद्यापीठामध्ये तुम्ही कोणत्या महाविद्यालयात विद्यापीठाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. अभ्यासक्रम कोणता आहे तुमचं BA, BSc, B.Ed, डिप्लोमा, ITI जे असेल तुमचा अभ्यासक्रमचं तो अभ्यासक्रम या ठिकाणी निवडायचा. MA, M.Ed असेल ते. नंतर अभ्यासक्रमाची कालावधी किती वर्षे आहेत. MA, M.Ed असेल तर 2-2 वर्षाचं आहे. डिप्लोमा असेल, B.Pharm असेल तुमच्या B.Pharm करत असाल तर 4 वर्षाचं आहे तर 4 वर्षाचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर सध्या शिकत असलेले अभ्यासक्रम वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी कोर्स वर्ष निवडायचं आहे. नंतर पुढचं आहे विभाग शाखा कोणतं एज्युकेशन स्ट्रीम शाखा कोणती आहे. FY, BSc, BA जे असेल ते शाखा तुम्ही निवडायचं आहे. नंतर ॲडमिशन रिसिप्ट आपण ॲडमिशन घेताना आपल्याला पावती मिळाली असेल कॉलेजमधून ती पावती नंबर फिलअप करायचं आहे. पावती नंबर फिलअप केल्यानंतर आपल्याला मागील वर्षी शासकीय वसतिगृहात प्रवेशित होता का असं विचारलं आहे. तर बघा होय या ठिकाणी येस करायचं म्हणजे आपण रिन्यू करतो ॲप्लिकेशन. नंतर आपल्याला हॉस्टेल डिटेल वसतिगृहाची तपशील या ठिकाणी द्यायचं आहे. वसतिगृह कोणतं होतं, हॉस्टेल नेम या ठिकाणी वसतिगृहाचं नाव निवडायचं. आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण कोणत्या ठिकाणी ॲडमिशन केलं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये, नियर बाय कोणती हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेल आपण ज्या ठिकाणी ॲडमिशन आहे ते हॉस्टेलचं नाव निवडायचं आहे. मागील वसतिगृहाचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर हे नाही दिलं तरी ब्लँक सोडलं तरी चालेल. अभ्यासक्रमाचं नाव कोणतं होतं ते अभ्यासक्रमाचं नाव द्यायचं आहे. नंतर अभ्यासक्रमाची कालावधी किती वर्ष होते ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मार्क अपटेन शैक्षणिक निकाल किती आहे, टोटल मार्क्स किती आहे हे आपल्याला फिलअप करायचं. ऑटोमॅटिक या ठिकाणी टक्केवारी येणार आहे. हे झाल्यानंतर आपल्याला आपण फर्स्ट इयर FY, BSc, BA असेल ते आपण पासआउट झालो आहोत का किंवा ATKT आहे किंवा FL आहे असं 3 ऑप्शन देण्यात आले. आपल्याला ATKT दिलं असेल तर ATKT सिलेक्ट करायचं. तिसरा ऑप्शन, फेल असेल तर दुसरा आणि पास असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वर्ष आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. परीक्षा कोणत्या वर्षी उत्तीर्ण झाला आपण ते आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. नंतर वर्ष आणि महिना या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला SSC सर्टिफिकेटसुद्धा सीट नंबरसुद्धा द्यायचं आहे आपल्याला. SSC सीट नंबर आपण नाही दिलं तरी चालेल. SSC सीट नंबरसुद्धा या ठिकाणी बॉक्स देण्यात आलं आहे. ते आपण डिटेल फिलअप करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला बँक अकाउंट डिटेल आपल्याला द्यायचं आहे. बँक अकाउंट डिटेल विद्यार्थ्यांचे बँकेसंबंधी तपशील द्यायचे. बँकेचे नोंदीनुसार नाव तुम्हाला या ठिकाणी नाव फिलअप करायचं आहे. अकाउंट नंबर या ठिकाणी जसं आहे तसं फिलअप करायचं आहे. बँकेचं नाव या ठिकाणी SBI, महाराष्ट्र, बडोदा बँक, रिझर्व्ह बँक जे असेल ते बँकेचं नाव द्यायचं आहे. ब्रांच कोणत्या शाखा कुठल्या आहेत ते आपल्या शाखा या ठिकाणी नाव द्यायचं आहे. आपल्या पासबुकवरती जो IFSC कोड दिला आहे तो IFSC कोड व्यवस्थित फिलअप करायचे आहे. आपल्या पासबुकवरती MICR कोड मायकर कोड दिला आहे तो कोडसुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं आहे आपल्याला नोट सूचनासुद्धा व्यवस्थित रीड करून घ्यायचं. काय देण्यात आलं काय नाही हे सर्व आपण चेक बॉक्सवरती आय ॲग्री
या ऑप्शनवरती चेकबॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आणि फायनली तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट अपलोड मागच्या वर्षी आपण अपलोड केले आहे ते डॉक्युमेंट आपल्याला दिसणार आहे. ऑलरेडी अपलोड असेल, जर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला मागच्या वेळेस काही मिस्टेक झाले असेल, चांगले डॉक्युमेंट आपण चांगली क्वालिटीचं त्या ठिकाणी दिसत नसेल असे डॉक्युमेंट अपलोड केलेले असेल, तर आपल्याला नवीन डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचे नसेल तर काही आपल्याला फक्त ॲडमिशन पावती अपलोड करायचे. ॲडमिशन पावती अपलोड केल्यानंतर फायनली ॲप्लिकेशन सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस काय असेल, आप पुढची प्रोसेस आहे प्रिंट काढायचे. प्रिंट काढल्यानंतर आपल्याला जे आपले फर्स्ट इयरचं मार्कशीट आहे, आपले जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला अटेस्टेड करून झेरॉक्स प्रत घेऊन आपण एक सेट आपल्या ज्या हॉस्टेलमध्ये आपलं ॲडमिशन होतं त्या हॉस्टेलमध्ये जमा करून द्यायचं, सबमिट करून द्यायचं आणि फायनली तुमचं ॲडमिशन होऊन जाणार. या पद्धतीने आपण ॲप्लिकेशन हॉस्टेल्सचं रिन्यू करू शकतो. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला आपलं हॉस्टेलमध्ये नंबर लागला नसेल तर आपण पंडित दीनदयाल योजना म्हणजे महास्वयं या योजनेत आपण अर्ज करू शकतो. त्या योजनेसाठी आपण पात्र आहात. त्याचं ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते लाईव्ह दाखवणार आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघता येणार आहे. धन्यवाद.